एकदा सर्वांनी नामघोष करा, दोन्ही हात वरती करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, झळतील पापे जन्मोत्तरीची, जन्मजन्मीचं पाप नाहीस होण्याची किमया त्या नामामध्ये. सर्वांनी दोन्ही हात वरती करा. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, जय मल्हार. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. दोन महाकाय भीमकाय ताकदीचे पैलवान आखाड्यावरती लढायला लागलेले आहेत. 150 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा खंडेरायाच्या या पावनभूमीमध्ये यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हे मल्लयुद्ध रंगलेलं आहे. 2023 सालच्या कोथरूडच्या अधिवेशनामध्ये या पुणे जिल्ह्याला ज्याने घडा मिळवून दिली असा पैलवान शिवराज द्राक्षे काळी चड्डी प्रदान केलेला आणि 2024 मध्ये धाराशिवला महाराष्ट्र केसरीची घडा घेतलेला असा शिवराज द्राक्षे, ज्याला महाराष्ट्र शासनानं पुणे महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी पदावरती याची नियुक्ती केलेली. आणि या कुस्तीवरती पंच म्हणून हिरो सारखा दिसणारा एकेकाच्या महाराष्ट्राच्या मातीमधला अस्सल हिरो आणि 2017 सालच्या भुगावच्या अधिवेशनामधला उपमहाराष्ट्र केसरी तो किरण भगते, त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. हो. आणि मातीतला हिरो झाल्यानंतर अण्णा आता सिनेमातला हिरो म्हणून भूमिका मिळालेली किरण भगतला. या ठिकाणी आज या कुस्ती आखाड्यासाठी 2026 महाराष्ट्र केसरी अधिवेशन अत्यंत देखणं आयोजन आणि नियोजन, पैलवानांच्या वरती बक्षिसाचा महापूर करणारं व्यक्तिमत्व. या ठिकाणी रामकृष्ण अण्णा सातव पाटील या मैदानावर उपस्थित आहेत. अण्णांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. अशी कुस्ती स्पर्धा संपन्न केली. आज खऱ्या अर्थानं या जेजुरीच्या पावनभूमीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी स्थळावरती